सुंदर आहे। आजूबाजूला गार्डन आहेत, बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। आर्टिफिशियल बैल ठेवलेले आहेत। अजून भरपूर काही विजिट करण्यासारखं आहे। आम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये गेलो होतो म्हणून लाइटिंग खूप सुंदर दिसत होती। हे प्रवेशद्वारासमोरचं कारंजं तर खूपच छान दिसत आहे। आजूबाजूला कमळाची फुले लावले आहेत। इथे एक तुळशी वृंदावन पण आहे आणि एक गौमाता पण आहे। मंदिरात प्रवेश केल्यानंतर एक छान सभामंडप आहे। गाभाऱ्यात एक सुंदर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे। बोला जय हरी विठ्ठल। मंदिराजवळच एक म्युझियम आहे, त्याचं नाव संत दर्शन म्युझियम आहे। आम्ही तिथेही गेलो होतो। म्युझियममध्ये प्रवेश करताच आपल्याला एक सुंदर श्री गणेश यांची मूर्ती दिसते। आम्हाला श्री गणेश यांचे दर्शन घेऊन खूप छान वाटले। पुढे एक शंकर पार्वतीची खूप छान मूर्ती आहे। सोबत त्यांच्या हातात बाल गणेश आहेत। इथे थोडं पुढे गेल्यावर जंगलात गेल्यासारखं वाटतं। तुम्ही आवाजच ऐकून ओळखला असेल। असे एकदम पक्ष्यांचे आणि रानटी प्राण्यांचे आवाज येत होते। आता हे श्रावणबाळ आपल्याला दिसत आहे। हे आपल्या आई वडिलांना घेऊन देवदर्शनाला गेले होते। आणि हा संत रविदास यांचा हा जिवंत देखावा आहे।
तुकाराम महाराज यांचा देखावा. ही राधाकृष्ण यांची मूर्ती आहे. पुढे आहेत शेगावचे गजानन महाराज. इथे छान असा साईबाबांचा देखावा आहे. हे संत गोरोबा काका यांच्या घरी स्वयं पांडुरंग आणि रुक्मिणी मदतीसाठी आलेले आहेत. इथे अजून बऱ्याच संतांच्या खूप छान मूर्त्या आहेत. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. ही मूर्ती अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ यांची आहे. हा आहे संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीचा देखावा. याला म्हणतात भक्ती शक्ती योग. हा आहे ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यांच्या भेटीचा प्रसंग. संत जनाबाई. हे आहेत पंढरपूरचे भक्त पुंडलिक. उघडा ज्ञानेश्वर हे तर तुम्हाला माहितीच असेल. ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताबाई यांच्या जीवनातील एक प्रसंग. बाहेर सुंदर असा एक धबधबा आहे.
मी आणि माझ्या चाचूने इथे खूप छान फोटो काढले. इथे वेगवेगळ्या कल्चरचे देवी देवता आहेत आणि एक मोठी साईबाबांची मूर्ती सुद्धा आहे. आम्ही त्याचेही दर्शन घेतले. हे गोशाळा पाहून तर आपल्याला असं वाटतं की आपण वृंदावनमध्ये आहोत. कुठे आहे? आणि हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर ही होती आमची छोटीशी ट्रिप टू हर्षी. होपफुली तुम्हाला ही आवडली असेल. जर आवडली असेल तर ह्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छान छान व्हिडिओजसाठी केकेज वंडरफुल वर्ल्ड पाहत रहा. धन्यवाद.